नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर। आपण मलेशियातील लंकावीच्या अद्वितीय प्रवासावर निघालो। माझा लंकावीतील पहिला स्टे आहे समुद्र किनारी असलेल्या बेला विस्टा रिसॉर्ट मध्ये आणि दुसरा गोल्ड सँड हॉटेल मध्ये, जिथे आहे छान रूफटॉप इन्फिनिटी पूल आणि स्टनिंग समुद्राचं दृश्य। त्यानंतर आपण जात आहोत या क्रेझी केबल कार राईड साठी, जिथून आपण 360 डिग्री व्ह्यू पाहणार आहोत लंकावी आयलँडचा। केबल कार स्टेशन पासून टाय ब्रिज पर्यंत जाण्यासाठी आम्ही फनिक्युलर रेल्वे न घेता नेचर वॉक करत पोहोचलो, जिथे डॉन मूवीची शूटिंग झाली होती। लंकावीच्या या कोस्टल सर्किट प्रवासात आपण थांबलो तेंजुंग रोव व्ह्यू पॉइंटवर, एक्सप्लोर केलं दाताई रोड्स आणि स्थानिक ऑर्गॅनिक आंबे व अननसाचा आस्वाद घेतला। परतताना लाईट हाऊसचा दौरा केला आणि जवळून दिसणाऱ्या विमानतळाचा थरार अनुभवला। शेवटी गोल्ड सँड हॉटेलमध्ये चेक इन करून रूफटॉप बफेटचा आनंद घेतला आणि रात्री महा टॉवरला भेट दिली। तर मित्रांनो, तयार आहात या रोमांचक प्रवासाला? चला तर मग निघूया लंकावीच्या अद्वितीय अनुभवांचा मागोवा घेण्यासाठी। सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आहोत आम्ही मलेशियाच्या लंकावी आयलँडला। आता हे जे माझ्या मागे हॉटेल आहे, या रिसॉर्टचं नाव आहे बेला विस्टा रिसॉर्ट, जिकडे आम्ही काल चेक इन केलेलं आणि आज आम्ही चेकआउट करून याच्या थोडंसं पुढे 5 मिनिटाच्या अंतरावर गोल्ड सँड म्हणून हॉटेल आहे, आम्ही तिकडे चेक इन करणार आहे। असं वेगवेगळ्या ठिकाणी का, कारण हा हॉटेल एक्झॅक्ट बीचच्या बाजूला होता। सो बीचचं फील म्हणजे एक्झॅक्ट बीचचं फील घेण्यासाठी, आणि यांची प्रॉपर्टी ह्यूज आहे, सो खूप छान व्ह्यू आहे आजूबाजूला, तो घेण्यासाठी म्हणून आम्ही हा हॉटेल आज बुक केलेला। आणि आज आम्ही ज्या दुसऱ्या हॉटेलला चाललो आहे गोल्ड सँडला, जास्त माळ्याचं हॉटेल आहे आणि तिथे टॉपला इन्फिनिटी पूल आहे काहीतरी, सो तिथून समुद्राचा व्ह्यू एक वेगळा येणार, फील एक वेगळा येणार, त्याच्यामुळे आम्ही तिकडे आता चेक इन करू। आता इथे ब्रेकफास्ट करायला आलोय त्यांच्या या रेस्टॉरंटमध्ये, कारण आपल्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं। सो ब्रेकफास्ट करून घेऊ आणि बाय द वे इथून दिसणारा व्ह्यू तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो। जर काल मी मिस केलं असेल तर एक्झॅक्ट बाजूला समुद्र आहे छान असा, हे बघा, इथे पुढे स्विमिंग पूल आहे, जिकडे आम्ही काल स्विम केलेलं, आणि इथे संध्याकाळी छान ते लोक टेबल्स वगैरे लावतात इकडे बीच साईडला, सो बरंच छान वाटतं। इथे पण कुठला तरी रिसॉर्ट आहे छान, आणि आम्ही जेव्हा इथे आलो काल तेव्हा इथे फेरीने उतरलेलो इथेच, आणि हे इथे ही मिनारा टॉवर, त्याला काहीतरी महामिनारा असं काहीतरी म्हणतात, आणि त्याच्याच तिकडे बॅक साईडला जो ईगल स्क्वेअर आहे मेन लंकावीचा फेमस, तो तिकडे। हा बघा इथला पूल आहे, हा तिकडे किड्स पूल वगैरे, आणि हा बीच व्ह्यू। हे पण बरंच वॉक करत एकदम पुढपर्यंत जाऊ शकतो, तिकडेही जाऊ शकतो, फुल भारी आहे। आणि ही मागे प्रॉपर्टी। बाय द वे आम्ही आधी जिकडे राहिलेलो क्वालालंपूरला, ते आम्हाला 2,500 हजारात पडलेल्या त्या प्रॉपर्टी, म्हणजे 2,500 पर डे असे, फक्त 5,000 रुपये 2 दिवसाचे। ही प्रॉपर्टी मला 2850 रुपयामध्ये पडली, आणि ज्याच्यामध्ये हा ब्रेकफास्ट इन्क्लूड होता। आणि आता आम्ही जिकडे चाललो आहे ती पण मला 2,500च्याच अराउंड पडली आहे। आणि मी केरळला पण जे स्टे केलेलं, सो त्या दोन्ही म्हणजे तिथं 2 नाईट एकाच ठिकाणी स्टे केलेलं, ते पण मला 2,500 हजाराच्या अराउंडच पडलेलं। आणि त्याच्यानंतर आलेप्पीला स्टे केलेलं, ते तर फक्त 1150ला पडलेली। सो आता रूममध्ये चाललो आहे वरती। आता आम्ही इथे पोहोचलो आहे गोल्ड सँड्स हॉटेलला, आणि आता शीतल येते कारण कॅब करावी लागली, स्कूटीवर इतकं सामान येणार नाही 3 बॅग्स म्हणून, सो ती आता मागून येते। रित्वी आणि मी पोहोचलो आहे, रित्वीला पण स्कूटीवर यायचं होतं। हे बघा इथे आतमध्ये आहे हॉटेल, 5 रिंगेट घेतले, बाजूलाच होतं, 1 किलोमीटर पण नसेल, पण 5 रिंगेट घेतले, म्हणजे 100 रुपये क्लोज टू। या मॅडम वेलकम। इथे आम्ही चेक इनसाठी त्यांना विचारलं, तर ते म्हणाले की 3 नंतर तुम्हाला मिळेल, अदरवाईज आत्ता हवं असेल तर 100 बात एक्स्ट्रा म्हणून, सॉरी 100 रिंगेट एक्स्ट्रा म्हणून। सो आता आम्ही बॅग वगैरे त्यांच्या लगेज स्टोरेजमध्ये स्टोअर केली आहे, आणि आता आम्ही फिरायला जाणार आहे। सो आम्हाला काय चेक इनची तशी गरज नव्हती, आणि माझं प्लॅनिंग म्हणजे काइंड ऑफ ते सक्सेसफुल झालं, कारण मी ओव्हरऑल कसं आहे, हे हॉटेल आहे ना, हे जास्त थोडंसं डिमांडेड असतं, त्याच्यामुळे त्यांना जास्त हे असणार। आणि तो जो गोल्ड सँड आहे तिथे बऱ्याचशा रूम
रिकामे असतात. सो त्याच्यामुळे मी तिकडे गेलेलो आणि लकीली त्यांनी एक्स्ट्रा पैसे न घेता दिलं. बट ही आता एक्स्ट्रा चार्ज करत होते हे लोक. सो इकडे आहे हा रूल मलेशियामध्ये मोस्ट ऑफ ठिकाणी. जर इनकेस त्यांनी दिलं तर तेच की आपण आपला लक समजावा. जसं आमचं पहिलं म्हणजे क्वालालंपूरच्या स्टेला झालं की त्यांनी फ्री करून टाकलं ते पण चार्जेस घेत होते. बट त्यांनी त्यांच्या झालेल्या इश्यूमुळे आम्हाला ते चार्जेस लावलेले नाही. इवन इकडे ना ॲज अ टुरिस्ट आपण जेव्हा फॉरेनर्स असतो तर इकडे एक सर्टन चार्जेस द्यावे लागतात. गोल्ड सँडवाल्यांनी माझ्याकडून 13 रिंगेट घेतले ते एक्स्ट्रा द्यावे लागतात. 2800 रुपये जो रेट सांगितला मी रूमचा ते प्लस 13 रिंगेट म्हणजे जवळजवळ 220 रुपयाच्या अराउंड रुपये. सो इथे पण मला तेवढे पे करावे लागतील. आणि क्वालालंपूरला ते माझे वाचलेले त्यांनी पण मेन्शन केलेलं. मे बी ती विसरलेली की काय झालं मला आयडिया नाही. बट तिथे वाचलेले किंवा मग ते त्यांच्या इश्यूमुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिमेंटरी केल्या. त्यापैकी काही झालं का मला माहीत नाही आहे. चला आता बाहेर पडतोय तिकडून. हे बघा इथे छान आहे समोर. हे ॲक्च्युली ब्रिजेस बनवले त्यांनी आणि खूपच छान आहे. काल आम्ही गंडोलाला गेलेलो तर तो बंद झालेला. 4:30ला बंद होतो. त्यामुळे आम्हाला अर्ली मॉर्निंग जायचं होतं पण जाग आलीच नाही. अलार्म तर लावले रे पण जाग आलीच नाही. कारण आता इतके दिवस बाहेर आहे ना. सो सगळा स्ट्रेस होता. बाय द वे काल आम्ही ज्या रूटने गेलेलो आज त्या रूटने नाही चाललो. आज वेगळा रूट घेतलाय. कारण म्हटलं लंकावीची इकडची साईड एक्सप्लोअर करूया. काल आम्ही तिकडच्या साईडने गेलेलो म्हणजे आम्ही ईस्ट डायरेक्शनने साऊथकडे गेलेलो आणि आता आम्ही नॉर्थ डायरेक्शनने वेस्ट करत 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 साऊथकडे जाणार जिकडे ते गंडोला आहे. म्हणजे लांब तर खूप पडेल पण ही सगळी साईड आम्हाला एक्सप्लोअर करता येईल. मध्ये वाटेत मी 1-2 स्पॉट आहेत ते लावले आहेत. जर काही चांगलं असेल तर ते आम्ही एक्सप्लोअर करत 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 फायनल त्या गंडोलापर्यंत पोहोचू. तर इथे या पेट्रोनस पंपमध्ये आलो आहे. ते वेटिंग आहे. इथे माणूस आहे पेट्रोल भरायला. माणूस कसं काय काय माहीत. स्वतः फ्यूल भरून घेतो कारण काल जो टाकलेला तो सगळा संपला. 100 किलोमीटर प्लस चालवली काल गाडी. 110च्या अराउंड चालवली काल. किती स्वतः फ्यूल टाकून घेतो. तर आता किती जातो बघूया आपण. केलेलं आहे मी 0 इकडे टाकतो. हा ओके 5 रिंगेटचा दिला. फुल झाली 5 रिंगेटमध्ये 2.44 लिटर्स आलं. खूपच भारी एरिया लागलाय. छान झाड आहेत डोंगर वगैरे आणि खूप छान आहे. चढतोय उतरतोय चढतोय उतरतोय. असं नजरेला जाणवत नाहीये पण गाडी चढत नाही तेव्हा कळतं. हे तुम्ही काय कर. वाटेमध्ये आम्हाला खूपच भारी व्ह्यू लागलाय. हे बघा हे बघा यांनी असं जागोजागी बनवलंय. मागे पण एक छान स्पॉट होता तिकडे पण थांबलेलो आम्ही आणि छान समुद्र दिसतो. हे बघा इथलं पाणी पण किती सुंदर आहे बघा. म्हणजे क्लीन आहे किती पाणी. इवन ट्रान्सपरंट पण आहे. खूपच भारी आहे. इथे वरती लावली आहे स्कूटी समोर आणि इथे आलोय. हा स्पॉट दिसला म्हणून छान. ते काल आम्ही तेंजुंग रोहूला गेलेलो ना ते बघा इकडेच आहे समोर. या साईडला कुठे बॅक साईडला होतं कारण हे जे दिसत आहेत रॉक्स त्याच्या मागेच तेंजुंग रोहू होतं. तर तिकडे गेलेलो आम्ही काल. वेगळा होता हा टनल. आणि बाय द वे इकडे राईटला आता आम्ही खूप उंचीवर आलोय. डोंगराच्या राईटला संपूर्ण समुद्र आहे. त्यामुळे जो काही समुद्र दिसतोय तर आम्ही हे सनग्लास घातले आहेत. ते शेड प्रिंट असल्यामुळे जो काही त्याचा लुक येतोय उठून फुल ब्ल्यू पाणी असल्याचा फील येतोय बघून. आहे म्हणजे पाणी क्लिअर आहे क्लीन आहे बऱ्यापैकी ब्ल्यू आहे. म्हणजे वरून जर ड्रोन उडवला तर ते आपल्याला कळेलच की खूप ब्ल्यू पाणी आहे. पण आता इथून वरून बघताना खूप भारी फील येत आहे. खूप मजा येते. आणि इकडे हवा खूप सुटली आहे. खूप हवा आहे. जोराची हवा इकडे. बघा इथे गोल्फ लँड लागलंय छान. हे बघा सेम असं मी थायलंडला पण बघितलेलं. हावयाई नॅशनल पार्कला गेलेलो तेव्हा असं छान गोल्फ कोर्स वगैरे होता.
भारी आहे इकडे. अच्छा, आम्ही कदाचित इथे जो रिसॉर्ट आहे मेन तिकडे पोहोचलोय वाटतं. ते हा जो एरिया आहे ना हा दाताई एरिया आहे. दाताई हा लंकावी मधला. जर तुम्हाला शांतता आणि नेचर हवं असेल तर हाच तो एरिया आहे दताई म्हणून. तिकडे तुम्ही या. खूप खूप भारी रोड्स, खूप प्रॉपर, सगळं वेल मेंटेन, सगळं खूप खूप छान आहे सगळं. दताईला यायला विसरू नका तर तुम्हाला शांतता वगैरे आवडत असेल तर. मगाशी मी तुम्हाला जाताना जी गुहा दाखवली, आता येताना ती माझ्या एक्झॅक्ट समोर आहे. इथे समोर गुहा आहे आणि तिथून इथे बाजूला ही टॉवर आहे नेटवर्कची. सो इथे एक रस्ता येत होता छोटासा. हा बघा, म्हटलं इथून व्ह्यू चांगला असेल कारण बाजूला कंटिन्यूस समुद्र होता म्हणून बघायला आलो. तर हे बघा किती क्लीन आणि किती ब्ल्यू वॉटर आहे, किती भारी आहे हे. आणि मेन इकडे आजूबाजूला आयलँड्स असल्यामुळे इथलं पाणी पण शांत असतो. हे बघा किती शांत आहे आणि किती छान व्ह्यू. बघा हा ज्यूस घेतलाय, असं ठेवलंय मी. आणि इकडे आंबे पण आहेत. तर एक आंबा आम्ही खाऊन बघू आता. हे बघा अननस कापतात. इकडे असं त्यांनी छान बसायला वगैरे पण बनवलं आहे. आणि इकडे हे असे अननस ठेवले क्लाउड. खूपच भारी ज्यूस आहे हा. काहीतरी त्यांनी अजून टाकलं असणार, एक वेगळी चव येते, खूपच भारी लागते. कसं आहे ऋत्वी? आंबा घेतला आता, तो जो दाखवला तो चांगला लागतो. थोडीशी टोकेरी आंब्याची चव आहे पण खूप खूप चांगला लागतो, गोड लागतो. टोकेरी नाही आहे, वेगळा आहे पण खूप भारी लागतं. बघा इथेच मागे यांची शेती आहे, त्यातलेच येते सगळे अननस. आता आम्ही पुन्हा काल त्याच पॉईंटला इथे स्कूटर पार्क केली आहे. केबल कारच्या एंट्री पॉईंटला आहोत. केबल कारकडे क्लूकवरूनच तिकीट बुक करेन कारण थोडीशी कमी पडते क्लूकवरून केल्यावर तिकडे जाऊन करण्यापेक्षा. आणि तसंही माझ्याकडे कॅश नाही आहे त्यामुळे क्लूकवरूनच करून टाकेन. आता या क्लूकमधून मी बुक करतोय. हे बघा इथे तिकीट काउंटर आहे, सो इथूनही तुम्ही करू शकता. पण मला इथे INR मध्ये पे करायचे त्यामुळे क्लूकमधून करतोय. सो मला एक्स्ट्रा चार्जेस नाही लागणार. काढली आता मी तिकीट आणि इथून तुम्ही तिकीट काढला तर तुम्हाला 85ला पडतं फॉर फॉरेनर्स. 3 वर्षाच्या वरच्या मुलांना तिकीट आहे. आता ऋत्वी येते, सो ऋत्वीची पण तिकीट काढावी लागली. ऋत्वीची 1250च्या समथिंग होती आणि आमची 1600 रुपये. ती बघा रोपवे चालली आता. आता जस्ट बसलोय गंडोलामध्ये आणि सॉर्ट ऑफ प्रायव्हेट झाला गंडोला. ते लोक कारण प्रायव्हेटचे पण एक्स्ट्रा चार्जेस करतात की फक्त तुमचाच, पण पुढे मागे कोणीच नसल्यामुळे सॉर्ट ऑफ प्रायव्हेट झाला आता आमचा. तर इथून पिकअप खूप फास्ट घेतो. कसं वाटतंय शीतल? ऋत्वी याच्यात फॅन वगैरे नाही आहे त्यामुळे गरम होतोय, पण तुम्ही मागे व्ह्यू बघा आमच्या. आणि ही तर सुरुवात आहे कारण तो जाणार आहे किती वरती जाणार आहे. आणि एवढ्या पुरती नाही, याच्या पुढेही जाणार आहे. सो किती वरपर्यंत जाणार आहे माहित नाहीये, पण इथून जो व्ह्यू आहे ना हा काहीतरीच भारी आहे. संपूर्ण समुद्र दिसतोय. संपूर्ण इथे हे लेफ्टला हे जे आहे ना समुद्रामध्ये असं लाईन टाईप, त्याच्या तिकडे एअरपोर्ट आहे. सो जर आता एखादं विमान वगैरे लँड करत असेल तर दिसेल आम्हाला इथून वरून. एलिव्हेशन पण खूप आहे या गंडोल्याला. इथून ओपन आहे बाहेरचं.
अजून जास्त एलिव्हेशनला आलोय आणि हा बघा याचा टॉप पॉइंट, म्हणजे हा टॉप नाहीये, याच्या पुढेही जातो, पण आता सगळ्यात आम्ही हायेस्ट पॉइंटला आहे जिकडून आम्हाला पूर्ण लंकावी दिसते. हे बघा हा पूर्ण आयलंड दिसतोय लंकावीचा. पहिल्या पॉइंटला उतरलोय आम्ही आणि आता पुढे जातोय, अजून पुढे पण जातो गंडोला, सेम गंडोला जातो पुढे. बघा इकडे स्काय वॉक बनवला यांनी असा, ज्याला ग्लास आहे खालून. हा काय रित्वी, आमचं घर आहे ना, म्हणजे आपलं हॉटेल, म्हणजे जिथे आम्ही राहिलोय स्टेला, ते इकडे या साईडला, इकडे समोर. तर आता याच्यात दिसत असेल नाही मला आयडिया नाही आहे. आणि हा स्काय वॉक आणि हा पूर्ण आयलंड, म्हणजे आम्ही तिकडून असं फुल फिरत 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 आत्ता आम्ही ज्या डोंगरावर आहे, या डोंगराच्या बॅक साईडने परत रिटर्न येऊन असं इकडे करत करत वरती आलो. सो एक सर्किट आमचा कंप्लीट होईल जेव्हा आम्ही तर इतर जो राहिलेला भाग आहे तो करत 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 रूमवर जाऊ तेव्हा, म्हणजे कंप्लीट आयलंडचं एक सर्किट होऊन जाईल. हा जो स्काय वॉक आहे, ॲक्च्युली आम्ही याची तिकीट नाही काढली, सो आम्हाला तर अलाउड नाही आहे तिथे जायला. इथे कसं आहे, प्रत्येक गोष्टीचे ॲड ऑन पैसे आहेत. सो आपल्यावर आहे. आता आम्ही जो स्काय वॉक आहे, जो आता एक्झॅक्ट माझ्या समोर आहे, इकडे समोर आहे, डॉन मूवीची शूटिंग वगैरे झाली आहे तिकडे. सो त्या स्काय वॉकवर जाण्याची तिकीट काढली आम्ही. सो ते इन्क्लूड आहे, म्हणजे हे जे गंडोले आहेत ते आणि तो स्काय वॉक किंवा स्काय ब्रिज. आता इथे वरच्या पॉईंटला पोहोचलो आहे आणि तिकडे त्या स्काय ब्रिजला जायला 2 ऑप्शन आहेत. इथून एक ही अशी गाडी जाते, तिचे 200 रुपीज पर पर्सन होते. सो तिची तिकीट नाही घेतली आहे, सो तिने आपल्याला जाता येतं. आणि वरती आता काय माहिती, मे बी रेस्टॉरंट आहे. हे बघा असे टाळे लावून ठेवले त्याच्यावर. सो हे काइंड ऑफ विश टाईप असतं, हे विश मागतात, असे टाळे लावून असं काहीतरी आहे. आणि इथे हे बघा, हे असं वेगवेगळी वॉच टॉवर बनवले आहेत वेगवेगळ्या. मेन म्हणजे जो लंकावी एअरपोर्ट आहे फुल क्लिअर दिसतो इथून. आणि काल पण आम्ही लंकावी एअरपोर्टच्या वॉलच्या बाजूनेच गेलो. वॉलला जाळ्या आहेत पण क्लिअर आतलं दिसतं सगळं. सो विमानाच्या टायमामध्ये गेलो तर ते एक बघायचा फील भारी येईल विमानाचा. आता आम्ही या समोरच्या टॉवरवरून इकडे दुसऱ्या टॉवरवर आलो आहे. इथून खराब व्ह्यू आहे. आता वेदर थोडं खराब आहे म्हणून, अदरवाईज इथून खूप छान व्ह्यू आहे, म्हणजे दिसतोच आहे तसा तो, पण अजून चांगला क्लिअर दिसलं असतं सगळं फॉग. आणि हा तो स्काय ब्रिज, त्याचं नाव काय मला माहिती नाही. स्काय ब्रिज बोलतोय, सांगतो मी तुम्हाला. हे बघा आता आम्ही इथून एंट्री केली. आम्ही ही जी ट्रेन आहे हिची तिकीट घेतली नाही आहे. हिची पर पर्सन 200 रुपये होती तिकीट, म्हणजे त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड करून म्हणजे ॲड ऑन होऊन येते. सो आम्ही ती घेतली नाही. थोडंसं चालणं वाचलं असतं आम्ही जर ती घेतली असती तर. सो तोच एक बेनिफिट आहे त्याचा. अदरवाईज आणि अंतर काय खूप नाही आहे, म्हणजे खूप चालणार का नाही आहे. एजेड वगैरे असाल तर मग मस्ट आहे ती घेणं, अदरवाईज काही गरज नाही आहे ती घ्यायची. हे बघा काइंड ऑफ फनिक्युलर रेल्वे आहे ती. आणि आतमध्ये बघा किती लोक आहेत. सो असे खूपच दाटीवाटीने कोंबलं सगळ्यांना. खूपच दाटीवाटीने कोंबलं सगळ्यांना, त्यामुळे हे वॉकिंगच चांगलं आहे. व्ह्यू बघा ना, व्ह्यू बघा, कुठेही बघा खूप भारी व्ह्यू आहे. अलग लेवल एक्सपिरियन्स आहे. ज्यांचे चढायचे वांदे आहेत
तुम्ही त्याची पण तिकीट काढून या, कारण खूपच स्टीफ चढ आहे. बरेच लोक थकलेत, थांबलेत, हळूहळू चाललेत. त्या निमित्ताने आमचा जंगल ट्रेल तरी झाला इथे, कारण आम्हाला करायचा होता. पण सगळीकडे म्हणजे हा रिअल जंगल ट्रेल नाही म्हणू शकत, पण आजूबाजूला घनदाट जंगल आहे, फुल जंगल आहे. हे बघा, यांनी इथे आहे ना अशा ग्लास बनवलेत, ज्याला डायरेक्ट खालचा व्ह्यू आहे. तर हा कॅमेऱ्याला दिसत असेल की नाही माहीत नाही, खालचा व्ह्यू आहे. हां, ब्रिज हलतोच आहे, हलका हलका थोडासा हलतोच आहे ब्रिज. आणि या इकडे गंडोला. ॲक्च्युली इथे ड्रोन उडवू शकतो, पण भीती वाटते. काहीच्या काही वरती आहे, हवा पण खूप आहे आणि मध्येच येते जाते. सो रिस्क नको, कारण इथे काही झालं तर चुकीने पण मिळणार नाही. रित्वी जिंकली ना म्हणून डान्स करते. रित्वी पूर्ण उतरली आणि पूर्ण चढली सुद्धा, स्वतःहून चढली. ॲक्च्युली थोडं खेळावं लागतं तिच्या मनाबरोबर. पण विनर कोण झालं? रित्वी विनर झाली. आणि मम्मा कसं हरवलं रित्वीने? मम्माला फास्ट चढली रित्वी, पटकन आलं, त्यामुळे अजून धाप लागली. सो आता थोडं वॉशरूम वगैरे यूज करू. आणि इकडे बाय द वे पाणी आणायला अलाउड नव्हतं, सो इकडेच परचेस करावं लागतं. सो आता आम्हाला तहान लागली आणि घेऊ आम्ही आणि वॉशरूम वगैरे यूज करू आणि जाऊ खाली. बाय द वे इकडे मलेशियामध्ये मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे, मोस्ट ऑफ ठिकाणी पेड असतं. सो आपल्याला पैसे देऊनच ॲक्सेस करावं लागतं. थायलंड आणि व्हिएतनाममध्ये मला नाही आठवत की हा सीन होता म्हणून. या भारी दिसणाऱ्या याच लागल्यात, तिकडे पण आहेत. सो थोडासा फोटो काढण्यासाठी इकडे आलो आता आम्ही. तर इथे वरून हा लाईट हाऊस दिसत होता, म्हणून म्हटलं एक राऊंड मारूया. तर इकडे आलो आहे आता लाईट हाऊसकडे. थोडासा फोटोज वगैरे घेऊ आणि निघू रूमकडे. लाईट हाऊसच्या इथे आलो आहे, इथून व्ह्यू बघा. आणि हे समोरचे दोन हा आयलँड आहे, हा पण आयलँड आहे. आणि ओटी असताना ते इकडून तिकडे आपण जाऊ शकतो, कारण वरून क्लिअर दिसत होता मधली जमीन. मग अशी ओटी होती, आता थोडी भरती येत चालली. आणि हा मागे लाईट हाऊस, हा लाईट हाऊस बघायला आलेलो. फिरता आम्हाला एक छान रोड लागला आहे. मी या रोडची लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तिथून व्ह्यू बघा आणि मागे रोड बघा, ते कळत असेल तुम्हाला, दिसत असेल तर. आणि आता पुढून दिसणारा व्ह्यू बघा. इकडे आले आणि तुम्ही आमच्यासारखं टू व्हीलर रेंट केली असेल तर मस्ट विजिट रोड आहे हा, खूप भारी रोड आहे. आता मी इथे लंकावीला एअरपोर्टच्या इथे आलेलो आणि हा बघा एअरपोर्ट. त्या आतमध्ये हा विमान उभा आहे आणि हे पूर्ण रनवे धावपट्टी इथे दिसते. मी आत्तापर्यंत पहिला एअरपोर्ट बघितलं जिथे अशा प्रकारची जाळी आहे की आपल्याला इझिली दिसू शकेल. जाऊ नाही शकत बट दिसू शकते, अशी जाळी आहे इकडे. फुल मस्त दिसतंय, छान फुल एअरपोर्टचं. आणि तर फ्लाय कधी होणार आहे काय माहिती, जर होणार असेल तर तो व्ह्यू बघायला मिळाला असता. आम्ही फार धावणार नाही, बाईने त्यांचा एखादा विमान आता फ्लाय केला तो आम्हाला बघायला मिळेल. आता जस्ट गोल्ड सँडमध्ये आम्ही चेक इन केलं आहे आणि आता तुम्हाला मी रूम टूर देतो. आणि ही पण रूम मला 2,500ला पडली आहे, 2,500च्या अराउंड, म्हणजे थोडेसे पैसे पुढे मागे असतील. 2,500ला पडली आहे. सो तुम्हाला आता मी हिची रूम टूर देतो. तर हा आहे ही इथली स्वीट रूम. आणि इथे हा असा छानसा मिरर आणि
काइंड ऑफ किचन एरिया आहे, बट ॲक्च्युअलमध्ये इथे किचनला काही नाही आहे. इथे छोटासा डायनिंग टेबल आणि हा शीतल इथे बसली आहे शांत. हा सोफा, रित्वी इथे बसली आहे. आणि हा काइंड ऑफ हॉल म्हणू शकतो आपण. इकडे टी व्ही युनिट वगैरे आणि याच्या मागे इकडे बेडरूम आहे. आणि इकडे रित्वीला काय बनवलंय रे? रित्वी हार्ट बनवला आहे. पण हंस आहेत रे बाळा, ते तुला माहिती आहेत हंस म्हणजे काय? हंस म्हणजे. आणि इथून दिसणारा हा खूपच सुंदर असा व्ह्यू. आता काल मी ज्या बेला रिसॉर्टमध्ये होतो ना, बेला विस्टा रिसॉर्टमध्ये, जे वरती दिसतात ना ब्लूइश कलरचं, तिकडे होतो काल राहायला आणि आज इकडे आलो. आणि ही छानशी रूम. रित्वीला चैन पडत नव्हतं त्यामुळे तिने. आणि मेन म्हणजे या रूममध्ये सुद्धा आम्हाला ह्यूज असा बाथरूम विथ बाथटब मिळाला आहे. आणि हा मेन बाथटब मिळाला आहे. म्हणजे मला माहीत होतं या हॉटेलमध्ये बाथटब आहे, पण आम्ही सगळ्यात लोएस्ट प्राईसची रूम बुक केलेली, कारण तेव्हा अवेलेबल नव्हती याच्या पुढची कॅटेगरी. मग डायरेक्ट अजून पुढच्या कॅटेगरी होत्या. सो सगळ्यात बेसिक कॅटेगरीज बुक केलेली. आणि यांच्या वेबसाईटवर दाखवत होतं की त्याच्यामध्ये बाथटब वगैरे आहे, बट मी जिकडून बुक केलं आहे, मी अगोडामधून बुक केलं, सो तिथे कुठेही शो करत नव्हतं. त्यामुळे मी डाऊटफुल होतो, बट लकीली आम्हाला मिळाली. त्यामुळे रित्वी खूप खुश झाली आहे. मेन म्हणजे आम्ही पहिल्या 2 दिवस खूप भारी प्रॉपर्टीत राहिलेलो. म्हणजे ॲज अ रूम म्हणून बेला विस्टा पण प्रॉपर्टी म्हणून भारी होती, पण रूम खूपच छोटी आणि नॉर्मल होती ना, सो तिला ते एक्सपेक्टेशन हाय झालेली तिची. आता आम्ही इथे हॉटेलच्या रूफटॉपला आलो आहे, जिथे हा इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. बघा, या इथे किड्स पूल आहे आणि हा इथे मोठा स्विमिंग पूल आहे. इथून दिसणारा व्ह्यू तर सांगायलाच नको. संपूर्ण समुद्र आणि ही जी जेट्टी जिथून आम्ही आलेलो. इथे यांचा रेस्टॉरंट आहे. हा इकडचा वाईब चेक करा, हे बघा. आणि हा इथून वरून दिसणारा व्ह्यू. ही कंप्लीट लंकावी सिटी, म्हणजे ॲक्च्युली ही कू सिटी आहे लंकावी आयलंडमधली. सो ही कंप्लीट कू सिटी लंकावी आयलंडमधली. आणि इथे यांनी इथे बफे लावला आहे, सो हे सगळं बफेमध्ये आहे इन्क्लूड. हे बघा, वास्ट मेन्यू आहे आणि 55 रिंगेट आहेत याचे चार्जेस. मल्टिपल मेन्यू आहे. 55 रिंगेट याचे चार्जेस आहेत. फक्त याच्यात बीफ वगैरे असणार आहे बऱ्याच ठिकाणी. बघा, मल्टिपल मेन्यू, मल्टिपल. इकडून जो स्टार्ट होतो तो पार तिथपर्यंत आहे. सो बराच मोठा मेन्यू आहे. तर आम्ही खाली जाऊन रिसेप्शनला पेमेंट करू आणि इकडे येऊन डिनर करू आमचं. ही लॉबी आहे. आता इथेच आम्हाला पेमेंट करावं लागेल. इथे ही महा टॉवर आहे. जेवण झाल्यावर आम्ही इथे आलेलो विजिटसाठी. इकडे वरती जाता येतं. हे बघा, इकडून पण व्यू डेस्क आहे आणि याच्यावरती पण आहे. सो वरती जाता येतं, पण आमच्या हॉटेलमधूनच तुम्ही बघितलं की किती छान व्ह्यू आहे. सो ह्याची गरज नाही आहे. उद्या आम्ही थोडं लवकर उठू आणि तो जो इन्फिनिटी पूल वगैरे आहे ते वापरू आणि काय उद्या चेकआउट करून सरळ एअरपोर्टकडेच निघायचं आहे. आमची उद्या फ्लाईट आहे लंकावी टू कोलालंपूर आणि मग त्याच्यानंतर कोलालंपूर टू त्रिवेंद्रम आहे आणि मग नेक्स्ट डे त्रिवेंद्रम ते मुंबई फ्लाईट आहे. सो अशी जर्नी राहणार आहे आमची. त्यामुळे उद्याचा मोस्ट ऑफ टाईम आम्ही तिथेच स्पेंड करू. आणि इथे बाय द वे लंकावी म्हणजे इकडच्या भाषेत गरुडाला लंकावी म्हणतात. सो गरुडाचा स्टॅच्यू आहे, म्हणजे तिथे ईगल स्टॅच्यू आहे. सो आम्ही तिकडे जाऊ, तिकडे थोडा वेळ टाईम स्पेंड करू आणि मग निघून जाऊ.